जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। शनी शिंगणापूर देवस्थान येथे अनागोंदी कारभार सुरू आहे। शनी महाराजांच्या झोळीत तुम्ही जो हात घालताय त्यांचे प्रायश्चित्त आता तुम्हाला मिळत आहे। तुमच्या अधिपत्याखाली ट्रस्ट सुरू होते, त्याच्या भ्रष्टाचाराची उत्तरे आता तुम्हाला द्यायची आहेत, असे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे नाव न घेता पालकमंत्री नामदार विखे म्हणाले। पाहुयात। शनी महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा एकूण शनी शिंगणापूर ट्रस्टमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत होत्या। एकतर खोटे ॲप बनवणं, त्यातून कोट्यावधी रुपयाची लुबाडणूक भाविकांकडून करणं, त्या ठिकाणी जो अनागोंदी कारभार आहे म्हणजे नोकर भरतीचा असेल तर तेवढा खर्च प्रचंड दवाखान्यावर केला, दवाखाना बंद आहे। तिथं जे तेल वापरलं जातं शनी मंदिराच्या शनी चबुतऱ्यावर त्याच्यात वापर आहे। म्हणजे मला वाटतं कोणत्या गोष्टीत वापर नाही असं त्या मंदिराची शनी शिंगणापूर मंदिराची स्थिती आहे। सभागृहामध्ये त्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट आता तशी घोषणा केलेली आहे आणि आता कारवाई सुरू होईल। चौकशी पूर्ण झालीच आहे, पण आता प्रत्यक्ष रूपानं जे त्या दोषी सापडतील त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्याची सुद्धा सूचना त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। असं आहे की त्यांनी सुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजे होते। जबाबदारीतून त्यांना बाजूला जाऊ शकत नाही। ही सगळी जी भ्रष्टाचाराची पालमुळं जी आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेली लोक जे आहेत ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत। म्हणजे देवस्थानाचं सुद्धा पैसे तुम्हाला पुरायला तयार नाही। राजकारणामध्ये तुम्ही लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे, जनाधार मिळाला पाहिजे, पण तुम्ही ज्या शनी महाराजांच्या तुम्ही पेटीत हात घातला, जोडीत हात घातला, त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला आता मिळतं आहे। पण मला वाटतं त्यात काय राजकीय भूमिका काही नाही आहे। शेवटी तुम्ही अधिपत्याखाली तुमचा ट्रस्ट सुरू होता, आज त्या प्रत्येक भ्रष्टाचाराची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।